नमस्कार. ओनली एज्युकेशन फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण गीता 5वी मधील इंग्लिश या विषयाचं से येस ऑर नो या संदर्भात आपण एक छानपैकी खेळ आणि पेज नंबर 11 आहे ते कशा प्रकारे खेळायचा आणि वाक्य कशा प्रकारे असणार आहे त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, चला पहिले ची वाक्य बघूया आपण. एम आय अ ग्रीन? मी हिरवा किंवा हिरवी आहे का? विद्यार्थी येस किंवा नो म्हणतील. असेल तर येस म्हणतील आणि नसेल तर नो म्हणतील. अशा प्रकारे हा खेळ खेळायचा आहे. त्यानंतर बघा, दुसरं वाक्य आहे. आर वी फ्रेंड? आर वी बर्ड्स? आपण पक्षी आहोत का? किंवा आर वी फ्रेंड्स? आपण मित्र आहोत का? अशा प्रकारे. त्यानंतर बघा, आर यू हॅपी? तू किंवा तुम्ही आनंदी आहेस का? इज सी टॉल? ती उंच आहे का? इज इज ही स्ट्रॉंग? तो बलवान आहे का? इज इट रेड? ती वस्तू लाल आहे का? आर दे फ्रेंड्स? ते मित्र आहेत का? अशा प्रकारे आपल्याला ची वाक्य घ्यायची आहेत आणि या वाक्याचा सराव करत करत विद्यार्थी येस किंवा नो अशा प्रकारे उत्तर देतील आणि एकमेकांना विचारतील सुद्धा. त्यानंतर हॅव आणि हॅज गॉट या संदर्भातील काही वाक्य आहेत. हॅव आय गॉट व्हील्स? माझ्याकडे चाके आहेत का? हॅव वी गॉट बुक्स? आपल्याकडे पुस्तके आहेत का? हॅव यू गॉट अ बॅग? तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे दप्तर आहे का? हॅज सी गॉट लॉंग हेअर? तिचे केस लांब आहे का? हॅज ही गॉट अ कॅप? त्याच्याकडे टोपी आहे का? हॅज इट गॉट अ विंग्स? त्याला किंवा वस्तूला पंख आहेत का? हॅव दे गॉट टॉय? हॅव दे गॉट टॉय? त्यांच्याकडे खेळणी आहेत का? अशा प्रकारे येस और नो विद्यार्थी एकमेकाला विचारून याचा सराव करतील. त्यानंतर बघा, डू आणि डच ची काही वाक्य आहेत. डू आय इट अ माईस? मी उंदीर खातो का? डू वी प्ले गेम्स? आपण खेळ खेळतो का? डू यू लाईक मिल्क? तुम्हाला दूध आवडते का किंवा तुला दूध आवडते का? डस सी सिंग्स? ती गाणे गाते का? डस ही रन? तो धावतो का? डज इट फ्लाय? ते उडते का? डज इट फ्लाय? ते उडते का? डू दे स्टडी इंग्लिश? ते इंग्रजीचा अभ्यास करतात का? यावर विद्यार्थी येस और नो अशा प्रकारे उत्तर देतील आणि एकमेकाला विचारतील. बघा, कॅन इट फ्लाय? विद्यार्थी म्हणतील येस. इज इट अ पॅरट? येस. ॲनिमल संदर्भात पण असे प्रश्न विचारतील. डज इट हॅव 4 लेग्स? विद्यार्थी म्हणतील येस. टायगरला 4 पाय आहेत का? हो, आहेत. इज इट बिग? तो मोठा आहे का? विद्यार्थी म्हणतील येस. वाहनं दिलेली आहेत. वाहना संदर्भात बघा अशा प्रकारे विचारतील. डज इट हॅव व्हील्स? येस. कॅन इट फ्लाय? नो. कार उडू शकते का? नाही. टॉय संदर्भात पण कॅन वी प्ले विथ इट? येस. आपण खेळण्यासंदर्भात खेळू शकतो का? तर येस. इज इट राऊंड? येस. बॉल गोल आहे का किंवा आहे? तर अशा प्रकारे आपण बघूया. आणि आता यामध्ये बघा, प्रत्येक संचाती शब्दाने मोठ्याने वाचायचे आहेत आणि समजून सुद्धा घ्यायचे आहेत. तर बघा, पॅरट पोपट, आऊल म्हणजे घुबड, क्रो कावळा, डक बदक, स्पॅरो चिमणी, क्रेन क्रेन याला आपण बगळा म्हणूया, स्क्वॅरेल खार, लॉयन सिंह, माऊस उंदीर, कॅट मांजर, एलिफंट हत्ती, डॉग कुत्रा. त्यानंतर व्हेकल आहे बघा, बस म्हणजे बस, मोटर कार मोटर कारच, ऑटो रिक्षा, मोटर बाईक म्हणजे मोटरसायकल, एरोप्लेन म्हणजे विमान, बायसिकल म्हणजे सायकल. काही खेळणी दिली आहे, टॉयज दिलेले आहेत. बॉल चेंडू, बलून म्हणजे फुगा, टॉप म्हणजे भवरा, डॉल बाहुली, काईट म्हणजे पतंग, ट्रायसिकल म्हणजे 3 चाकी सायकल. बघा अशा प्रकारे इथे गेम खेळायचा आहे
आता आपल्याला 5 जणांचे गट करा, एक नेता निवडा आणि नेता एका संघातील शब्द मनात ठेवतो, तर इतर विद्यार्थी योग्य येस किंवा नो प्रश्न विचारतात आणि तो शब्द शोधतात. थेट एम आय अ पॅरट असे प्रश्न विचारू नका. कॅन यू फ्लाय? बघा विद्यार्थी विचारताय कॅन यू फ्लाय? आम्ही उडू शकतो का? हॅव गॉट अ लॉंग लेग्स? मला मोठे पंख आहे का? किंवा इज सी ग्रीन? तो हिरवा आहे का? डज सी से क्वॅक क्वॅक? तो क्वॅक क्वॅक बोलतो का? एम आय अ डक? राईट. अशा प्रकारे विद्यार्थी यावर गेम खेळतील. डायरेक्ट प्रश्न विचारता त्या प्राण्याला, वस्तूला किंवा खेळण्याला कशा प्रकारे आहे त्याचं वर्णन करतील आणि गटामध्ये मनातल्या मनात एक संच निवडा आणि त्यातील एक नाव ठरवा. इतरांनी हो किंवा नाही प्रश्न विचारून ते शोधा आणि थेट प्रश्न विचारू नका. एम आय पॅरट असे विचारू नका. इथे हे लक्षात ठेवायचं आहे. आपल्या लक्षात ठेवायचं योग्य प्रश्न विचारायचे आहेत. फक्त येस किंवा नो मध्ये उत्तर द्या आणि मजा करा आणि शिका. अशा प्रकारे हे पेज नंबर 11 आहेत. यामधील प्रश्न एकमेकाला विचारून याचा सराव घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी अतिशय सुंदर असं से और नो, से येस और नो हे लर्न प्रॅक्टिस आणि याच्यावर आपल्याला गेम खेळायचे आहेत आणि ते आपण गेम सुद्धा खेळणार आहोत. तर ही वाक्य आहेत. ही वाक्याचा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग.